ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमो अर्हन्ताणं नमो सिद्धानं नमो आयरीयाणं नमो वत्सायाणं नमो लोये संवत्साहुणं। जेवली अनंतानंद सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। पंचपरमेष्ठी भगवान की जय। आचार्य भगवान कुंद कुंद देव विरचित प्रवचन सार मंगलाचरण। ईस सुरासुर मनुसिं वंदिदं दोदगायिकममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्सकर्तारम् से पुनतीर्थयरे ससंवसिते विशुद्धस्वभावे समनेयनानदंसण चरिततव वीर्या यारे ते संवे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवठन्ते अर्हन्ते मानसे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहणमगणहराणम् अच्छावयवद्गानं साहुनं चेदि संवेसिं तेसिं विशुद्धदंसण प्राणपहाणा समं समासेच उपसंपयामि समं जतो निर्वाण संपत्ति। जुले आचार्य भगवान कुंद कुंद देव भगवान की जय। परमागम श्री प्रवचन सार जी की जय। आपण प्रवचन सार जीवन स्वातंत्र्याची कला भाग 1 व 2 ही मराठी टीका परमपूज्य आरिका शुद्धोम श्री माताजींनी लिहिलेली त्याचा स्वाध्याय करत आहोत। आपलं 36 गाथापर्यंत झालं होतं। 36वी गाथा आपली चालू होती। त्याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं? श्रुत केवली आणि केवल केवली यांच्यामध्ये फरक नाही असं बघितलं होतं। कारण काय, दोन्हीही काय करतायत? ज्ञानाने जाणतायत। हे बघितलं। कशाला जाणतायत? तर विषय काय आहे? आत्मा। तर आत्म्यालाच जाणतायत, म्हणजे दोन्हींचा विषयही एकच आहे। दोन्हींचं साधन भेद होतं की श्रुतज्ञान आणि केवल ज्ञान, तर ते देखील भेद दूर केला आचार्यांनी। इथे सांगितलं की श्रुत ही काय आहे? उपाधी आहे। तर तो देखील भेद दूर झाला। मग त्यानंतर जो कर्ता आणि करण, की कर्ता वेगळा आहे आणि करण म्हणजे साधन वेगळं आहे, तर हा देखील भेद आपण 34व्या गाथेमध्ये 35व्या गाथेमध्ये दूर केला। म्हणजे तिथं आचार्यांनी सांगितलं आपल्याला की जर आत्माच कर्ता आहे आणि आत्म्याच्या द्वारेच जाणतोय तर साधन देखील आत्माच आहे। त्यामुळे कर्ता आणि करण हे काय आहेत?
भिन्न नाहीत. मग त्याच्यामध्ये भेद करण्याचं प्रयोजन नाही. मग तिथे आपण बघितलं की अग्नीपासून उष्णता वेगळी नाही. तसंच मग कर्ता आणि करण हे वेगळे नाहीत इथं केवलींच्या बाबतीत. म्हणजे केवल ज्ञानच्या वेळेस हे होतंय, आत्म्याला जाणतायत केवली, त्यावेळेस कर्ता आणि करण याच्यामध्ये भेद राहत नाही, कारण ते आत्म्याला जाणतायत आणि आत्म्याच्या द्वारेच जाणतायत. त्यामुळं आत्मा जाणतोय आणि आत्म्याच्या द्वारेच जाणतोय, त्यामुळं कर्ता आणि करण हा भेद राहत नाही. हे आपण 35व्या गाथेमध्ये पाहिलं होतं. 36वी गाथा आपली चालू होती. पेज नंबर 221, गाथा नंबर 36. एकदा गाथा घेऊयात. तर ह्या गाथेमध्ये काय होतं की कर्ता म्हणजे क्रिया करणारा आणि कर्म. तर ह्याच्यामध्ये जसं कर्म म्हणजे याच्यावर क्रिया घडते ती. मग ज्याप्रमाणे खाण्याच्या क्रियेसंबंधी कोण खातोय आणि खाण्यायोग्य पदार्थ, असं काय होतंय, 2 प्रश्न येत आहेत. बोलण्याच्या संबंधी काय, बोलणारा कोण आहे आणि बोलण्यायोग्य वचन काय आहे, असे 2 प्रश्न उत्पन्न होतात. मग त्याचप्रमाणे जाणण्याच्या क्रियेविषयी जाणणारा कोण आणि जाणण्यायोग्य पदार्थ कोणते, हे 2 प्रश्न उत्पन्न होत आहेत. म्हणजे जाणणारा कोण, कर्ता, आणि जाणण्यायोग्य पदार्थ म्हणजे काय, कर्म. ज्याला जाणलं जाते ते कर्म. आता कर्ता आणि कर्म ह्या 2 प्रश्नांची उत्तरं या गाथेमध्ये 36व्या गाथेमध्ये दिली गेलेली आहेत. गाथा घेऊयात. तम्हाणानं जीवो नेयं दवं तिहासमखादं दवं तिपुणोहादा परं च परिणामसंबद्धं तम्हाणानं जीवो नेयं दवं तिहासमखादं दवं तिपुणोहादा परं च परिणामसंबद्धं. अन्वयार्थ. तम्हा म्हणजे म्हणून, नाणम ज्ञान, जीवो जीव आहे. म्हणून ज्ञान जीव आहे. तम्हा नाणम जीवो ह्याचा अर्थ. मग सांगितलं नेयम म्हणजे ज्ञेय, तिहासमखादम म्हणजे 3 प्रकारांनी सांगितलेले, दवम द्रव्य आहे, पुनोदवम ती पुन्हा ज्ञेयभूत द्रव्य, परिणामसंबद्धम परिणामाने संयुक्त, आदा परमच आत्मा व परद्रव्य आहे. तात्पर्य हे आहे की ज्ञान फक्त स्व आत्मा आहे व ज्ञेय स्व आत्मा तर आहेच, पर आत्माही आहे आणि समस्त अचेतन पदार्थ आहेत. म्हणजे ज्ञेयामध्ये काय सांगितलं, द्रव्य हे 3 प्रकारांनी सांगितलं, स्व आत्मा, पर आत्मा आणि समस्त अचेतन पदार्थ. आत्मा ज्ञान व ज्ञेय दोन्ही आहे. म्हणजे जो जाणणारा आहे तो स्व आत्मा आणि ज्याला जाणलं जाते तो स्व आत्मा देखील आहे. सोबत अजून कोणाला जाणलं जातंय, पर आत्म्यालाही जाणलं जातंय. आणि समस्त अचेतन पदार्थ, जे काही अचेतन पदार्थ आहेत सगळे, त्यांना देखील जाणलं जाते. म्हणजे हे सगळे ज्ञेय आहेत. 3 प्रकारचे ज्ञेय सांगितले. मग इथं सांगितलं आत्मा ज्ञान पण आहे आणि ज्ञेय पण आहे, कारण आत्मा स्वतः जाणतोय. मग पुद्गल आदी 5 द्रव्ये केवळ ज्ञेय आहेत. म्हणजे पुद्गल आणि बाकी जे 5 पुद्गल आणि बाकी जे उरलेली द्रव्य आहेत ते काय आहेत, ज्ञेयच आहेत. ज्ञान जीवमय. गाथेमध्ये प्रथम शब्द तम्हा ठेवला. तम्हा म्हणजे म्हणून. म्हणून हा पाठीमागच्या वाक्याला जोडणारा अव्यय आहे. मग पाठीमागचं वाक्य कोणतं, म्हणजे मागच्या गाथेचं वाक्य. पाठीमागच्या गाथेमध्ये सांगितलं की जीव स्वयं ज्ञानरूप परिणमतोय. म्हणून
ह्या शब्दाचा हा भाव आहे. जीव स्वयं ज्ञानरूप परिणमतो म्हणून ज्ञान जीव आहे. तमहानानम जीवो म्हणून ज्ञान जीव आहे. येथे ज्ञान लक्ष्य आहे आणि जीव त्याचे लक्षण आहे. येथे ज्ञान काय आहे हा प्रश्न आहे. जीव कोण आहे हा प्रश्न नाही. प्रश्न काय आहे, ज्ञान काय आहे. ज्ञान जीव आहे, कारण जीव स्वयं जाणणे रूप परिणमतोय, स्वतंत्र होऊन जाणतोय, म्हणून ज्ञान जीव आहे. घटपटादी पदार्थ ज्ञान नाहीत, कारण ते जाणत नाहीत. ते ज्ञानरूपाने परिणमण्यामध्ये असमर्थ आहेत, म्हणून ते नियमाने अज्ञानरूप अचेतन आहेत. रेडिओ, टेप रेकॉर्ड, कम्प्युटर यामध्ये कितीही शब्द भरले तरी त्यामध्ये जाणण्याची शक्ती येऊ शकत नाही, म्हणून ते अजीव आहेत. जाणण्याचा ज्यामध्ये स्वभावच नाही ते ज्ञानरूप कसे होणार. आजपर्यंत ज्ञान कधी जीवरूप पाहिले नाही, म्हणून अज्ञानी जीव जीवाला अनेक प्रकारचा मानतो. काय म्हटलं की जे अज्ञानी जीव आहेत अर्थात आपण काय केलं, ज्ञान जीवरूप कधी पाहिलंच नाही, मग त्यामुळे जीवाला काय करतोय, अनेक प्रकारचं वेगवेगळ्या रूपाचं मानतोय. ज्ञानाचे लक्षण जीवरूप पाहिले पाहिजे. अज्ञानी जीव ज्ञानाचे लक्षण काय करतो, इंद्रिय किंवा ज्ञेय पदार्थ, प्रकाश, शास्त्र, शब्द इत्यादी रूपाने करतो. मग इंद्रिये जाणतात किंवा ज्ञेय पदार्थांमुळे ज्ञान होते. प्रकाशाद्वारे जाणले जाते, प्रकाशाद्वारे जाणतोय. शास्त्रापासून ज्ञान मिळते, शब्द ऐकल्यामुळे ज्ञान होते इत्यादी प्रकारच्या मिथ्या मान्यता सुटत नाहीत, म्हणून काय राहायला सांगितलं, अज्ञानीच राहतो. म्हणजे ह्या ज्या मान्यता आहेत कोणत्या, की इंद्रिये जाणतायत किंवा ज्ञेय पदार्थांमुळे ज्ञान होते, प्रकाशाद्वारे जाणतोय, प्रकाश नसला तर जाणलं जाणार नाही, शास्त्रापासून ज्ञान मिळतंय, शब्द ऐकल्यामुळे ज्ञान होते, ह्या सगळ्या ज्या मान्यता आहेत त्या मिथ्या आहेत असं सांगितलं. आणि कुणाच्या आहेत, अज्ञानीच्या आहेत. मग का अशा आहेत, कारण त्यांनी कधीही ज्ञान जीवरूप पाहिलं नाही, त्यामुळे त्याला असं वाटतं की इंद्रिय जाणतायत, इंद्रिय ज्ञान आहे, ज्ञेय पदार्थांमुळे ज्ञान होते, असं मिथ्या वेगवेगळ्या कल्पना त्याच्या आहेत. मग जोपर्यंत ज्ञानाचे लक्षण बरोबर करणार नाही तोपर्यंत विपरीत मान्यता सुटणार नाही. जे ज्याचे असते ते त्याचेच असते. ज्ञान आत्म्याचे आहे, म्हणून ज्ञान आत्माच आहे. ज्ञान अन्य पदार्थाचे नाही, म्हणून ज्ञेय पदार्थ ज्ञान नाही. जे जाणते ते ज्ञान, जीव जाणतो म्हणून जीव ज्ञान आहे. शब्द, शास्त्र, इंद्रिये जाणत नाहीत, म्हणून ती ज्ञान नाहीत, आणि तेच समयसार ग्रंथामध्ये सांगितले आहे. समयसारामध्ये काहीतरी सांगितलेलं आहे. काय सांगितलंय की शब्द, शास्त्र, इंद्रिय हे जाणणारे नाहीत, म्हणून ते ज्ञानही नाहीत. सद्दोनानं न हवदी जम्हा सद्दोनयानदे किंची तम्हा अन्नं नानं अन्नं सद्दं जिनाबेंती. सत्थो नानं न हवदी जम्हा सत्थो नयानदे किंची तम्हा अन्नं नानं अन्नं सत्थं विना जिनाबेंती. काय सांगितलं, सद्दो नानम न हवदी म्हणजे शब्द ज्ञान नाही. जम्हा सद्दो न यानदे किंची, कारण
शब्द काही जाणत नाहीत. तम्हा अन्नम नानम म्हणून ज्ञान अन्य आहे, भिन्न आहे. अन्नम सद्दम जिनावेंती आणि शब्द भिन्न आहेत. सत्थो नानम न हवदी म्हणजे शास्त्र ज्ञान नाही. जम्हा सत्तो न यानदे किंची कारण शास्त्र काही यानदे म्हणजे जाणत नाही. न म्हटलेले न यानदे म्हणजे जाणत नाही, किंची म्हणजे काहीही. म्हणून तम्हा म्हणजे म्हणून, अन्नम नानम ज्ञान अन्य आहे, भिन्न आहे. अन्नम सत्थम जिनावेंती म्हणजे शास्त्र देखील भिन्न आहे, अन्य आहे असं सांगितलेलं आहे. मग सांगितलं काय की इंद्रिय ज्ञान नाहीत, कारण इंद्रिये काही जाणत नाहीत. म्हणून ज्ञान भिन्न आहे व इंद्रिये भिन्न आहेत. अशा प्रकारे अनेक गाथांच्या द्वारे आचार्यांनी ज्ञान व ज्ञेयामध्ये भिन्नत्वाची भावना केली आहे. जगामध्ये अमूर्त चेतन स्वरूपी जीवद्रव्यच जाणण्यासाठी समर्थ आहे. कोण जाणते? जो चेतनमय द्रव्य आहे, चेतनमय जीवद्रव्य आहे, तो कसा आहे? अमूर्त आहे आणि तोच जाणण्यासाठी समर्थ आहे. दुसरा कोणताही पदार्थ जाणण्यासाठी समर्थ नाही. म्हणून जीवच ज्ञान आहे, अन्य पदार्थ ज्ञान नाहीत. आत्मा व अन्य द्रव्य ज्ञेय रूप. जाणण्यात येणारे पदार्थ ज्ञेय आहेत. जे पूर्वी झाले, जो होत आहे व जे होणार अशा पर्यायाच्या परंपरेमध्ये प्रवाहित होणारी जितकी म्हणून द्रव्ये आहेत, ती सर्व द्रव्ये ज्ञेय आहेत, कारण ती ज्ञानामध्ये जाणली जातात. ज्ञेय दोन प्रकारचे सांगितले, आत्मा आणि अन्य परपदार्थ. आत्मा म्हणजे स्व आत्मा, कारण स्व आत्म्याला देखील जाणलं जातंय. आणि अजून काय? दुसरं ज्ञेय सांगितलं परपदार्थ, अन्य परपदार्थ. तर सर्व ज्ञेय पदार्थ तीन प्रकाराने सांगितले जातात. ते तीन प्रकार पुढील प्रमाणे. पहिला आहे द्रव्यांच्या भूत, भविष्य व वर्तमान पर्यायाच्या अपेक्षेने. दुसरा प्रकार सांगितला उत्पाद्य द्रव्याच्या अपेक्षेने. आणि तिसरा प्रकार सांगितला द्रव्य गुण पर्यायाच्या अपेक्षेने. मग हे ज्ञेय पदार्थ जे आहेत हे तीन प्रकाराने सांगितलेले आहेत. हे तीन प्रकार बघा खाली इथे सांगितलेले विशेष रूपाने की प्रत्येक द्रव्य या तीन प्रकाराने तीन स्वभाव रूप आहे. सर्व प्रकारच्या ज्ञेय पदार्थांना द्रव्य म्हटलं, कारण सर्व द्रव्ये परिणमनशील आहेत. जे द्रवण करतात अर्थात परिणमन करतात त्यांना द्रव्य म्हणतात. मग असा द्रव्यपणा लोकातील सर्व पदार्थांच्या ठिकाणी आहे. द्रव्याला जर भूत, भविष्य, वर्तमान पर्याय रूपाने तीन प्रकाराने मानले नाही तर द्रव्य आपल्या सत्तेचे रक्षण करू शकत नाही. कारण काय सांगितलं? द्रव्य हे परिणमनशील आहे. परिणमनशील म्हणजे अगोदर होतं, आत्ता आहे आणि पुढेही राहणार आहे. फक्त त्याचं काय होणार आहे? परिणमन होणार आहे. त्यामुळं काय सांगितलं? भूत, भविष्य, वर्तमान पर्याय रूपाने त्याला मानलं जातं. आणि तसं जर नाही मानलं तर
द्रव्याच्या सत्तेचं रक्षण होऊ शकणार नाही किंवा द्रव्याचं अस्तित्वच राहणार नाही असं सांगताय. जर द्रव्य नावाप्रमाणेच द्रवनशील आहे तर त्यामध्ये प्रत्येक समयामध्ये अवस्था होणारच. भूतकाळाचे पर्याय, भविष्यकाळाचे पर्याय व वर्तमान काळाचा पर्याय या अपेक्षेने द्रव्य 3 प्रकारचे होते. जर पर्याय प्रत्येक समयात अन्य होते तर हे स्वयंसिद्ध आहे की प्रत्येक समयात पूर्व पर्याय नष्ट होते व नवीन पर्याय उत्पन्न होते व त्यांचा आधारभूत द्रव्य ध्रुव आहे. कारण जर द्रव्य सतरूप नित्य नाही मानलं तर त्याचं परिणमन सदैव होऊ शकत नाही. याप्रमाणे द्रव्य उत्पाद व्यय द्रव्यरूप आहे. मग तिसरा प्रकार राहिलाय की प्रत्येक द्रव्य गुणपर्यायांचा समुदाय आहे. समुदायाच्या अपेक्षेने एक द्रव्य, ते द्रव्य अनंत गुणांचा समुदाय रूप आहे. म्हणून गुणरूप व प्रत्येक गुणामध्ये प्रतिसमयाला पर्याय होते म्हणून पर्याय रूप आहे. अशा प्रकाराने द्रव्य गुण पर्यायांचा समुदाय म्हणजे द्रव्य गुण पर्याय रूप आहे. याप्रमाणे द्रव्य गुण पर्याय रूप द्रव्य आहे. सर्व द्रव्य या 3 प्रकारच्या स्वभावाने संपन्न आहेत. आत्म्याचे ज्ञान या सर्व द्रव्यांना जाणते तरी सुद्धा परज्ञेयापासून आत्मा सदैव भिन्न आहे. हे पक्कच ठेवायचं की आत्मा ह्या सगळ्या द्रव्यांना जाणते तरी सुद्धा या सर्व ज्ञेय पदार्थापासून परद्रव्यापासून सदैव भिन्नच आहे. सहज ज्ञेय ज्ञायक संबंध. ज्ञानाचे अवलंबन घेऊन पदार्थ ज्ञेयरूप म्हटले जाते व ज्ञेयाकाराचे अवलंबन घेऊन जीव ज्ञानरूप म्हटला जातो. दोघांमध्ये सहज ज्ञेय ज्ञायक संबंध आहे. ज्ञान ज्ञेयाला जाणते व त्याचा स्वभावच आहे. समयसार कलश नंबर 215 मध्ये अमृतचंद्र आचार्य म्हणतात, ज्ञानम ज्ञेयमवैति यत्तु तदयम शुद्ध स्वभावोदय. ज्ञान ज्ञेयाला जाणते हा त्याच्या शुद्ध स्वभावाचा उदय आहे. काय म्हटलं? ज्ञान ज्ञेयाला जाणतं हा त्याच्या शुद्ध स्वभावाचा उदय आहे. म्हणजे ज्ञान ज्ञेयाला जाणणं हा त्याचा स्वभाव आहे, शुद्ध स्वभाव सांगितला. मग मागील गाथेत कर्ता आणि करण यामध्ये अभेद दाखवला आहे. या गाथेमध्ये कर्ता आणि कर्म यामध्ये अभेद दाखवतात. एक जीवद्रव्य स्वयं ज्ञान आहे व स्वयं ज्ञेय आहे. ज्ञान स्वपरप्रकाशक असल्यामुळे ज्ञेय 2 प्रकारचे आहे, एक आत्मा आणि दुसरं अन्य ज्ञेय पदार्थ. ज्ञान काय करते? स्वपरप्रकाशक म्हणजे स्वलाही जाणते आणि परालाही जाणते. त्यामुळे ज्ञेय 2 प्रकारचे, जाणण्यात येणाऱ्या वस्तू 2 प्रकारच्या झाल्या, स्व आणि पर पदार्थ. म्हणून सांगितलं की एक आत्मा आणि दुसरे पर पदार्थ किंवा अन्य पदार्थ, अन्य द्रव्य हे काय आहेत? ज्ञेय पदार्थ आहेत. ज्ञान सुद्धा स्वयं आहे व ज्ञानाचा प्रयोग ज्यावर झाला ते ज्ञेय सुद्धा स्वयं आहे. मग अशा पद्धतीने इथं कर्ता आणि कर्म यामध्ये सुद्धा अभेदपणा दाखवला. स्वतःच्या क्रियेचा स्वतःमध्येच प्रयोग. येथे शंका उपस्थित होती की ज्ञान स्वयं जाणते, स्वतःला जाणते, ही गोष्ट लक्षात येत नाही. स्वतःच्या क्रियेचा प्रयोग स्वतःमध्ये होतो असे उदाहरण तर सापडत नाही.
कुऱ्हाडीचे काम लाकूड कापणे आहे, म्हणून कुऱ्हाड लाकडाचे 2 तुकडे करते, स्वतःचे 2 तुकडे करत नाही. नट कितीही कुशल असला तरी तो स्वतःच्या खांद्यावर चढू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानाचे काम ज्ञेयाला जाणणे आहे. मग ते कार्य स्वतःमध्ये कसे काय होऊ शकते? स्वतःच्या क्रियेचा प्रयोग स्वतःमध्ये कसा काय होऊ शकतो? म्हणून ज्ञान स्वतःला कसे जाणू शकते? ह्या सगळ्या काय आहेत? शंकाकाराच्या शंका आहेत. की बाबा ज्ञान स्वतःलाच कसं जाणते? ज्ञान स्वयं ज्ञान आहे. तर जसं सांगितलं की कुऱ्हाडीने लाकूड तोडले जाते, पण कुऱ्हाड काय करते? स्वतःच तुकडे करत नाही, म्हणजे स्वतःचे तुकडे करत नाही. मग तसंच तिथं अजून एक उदाहरण सांगितलं की नट कुशल असला तरी तो स्वतःच्या खांद्यावर चढू शकत नाही. मग तसं ज्ञान ज्ञेयाला कसं जाणतं, अशी त्याची शंका आहे. आता समाधान केलं इथं आचार्यांनी की इथे क्रिया कोणती आहे व त्यामध्ये विरोध तो कोणता? इथे विरोधी क्रिया उत्पत्ती रूप आहे की ज्ञप्ती रूप आहे? ज्ञप्ती म्हणजे जाणणे, जाणणे रूप आहे. जर उत्पत्ती रूप क्रिया येथे ग्रहण केली तर ती स्वतःपासून होण्यामध्ये विरोध आहे. कारण कोणताही पर्याय म्हणजे कार्य स्वतःपासून उत्पन्न होत नाही, परंतु तो द्रव्याच्या आधाराने द्रव्यामधून उत्पन्न होतो. कारण जर असं मानलं नाही तर पर्याय द्रव्यरूप आधाराशिवायच उत्पन्न होईल, कारण पर्यायाला आधारच राहणार नाही. तसं जर मानलं नाही तर पाण्याशिवाय लाटा उत्पन्न होण्याचा प्रसंग येईल. मग हे तर प्रत्यक्ष विरुद्ध आहे. पर्याय उत्पन्न होण्यासाठी द्रव्यरूप आधार आवश्यकच आहे. एका समयाच्या परिणमन रूप क्रियेतून दुसऱ्या समयाची परिणमन क्रिया होऊ शकत नाही. अर्थात पर्यायातून पर्याय होत नाही, द्रव्य परिणमतय, पर्याय परिणमत नाही. पर्यायातून पर्याय होण्यामध्ये विरोध आहे. त्याचप्रमाणे ज्ञान पर्याय सुद्धा स्वयं आपल्यापासून उत्पन्न होत नाही, तो ज्ञान पर्याय आत्मद्रव्यापासून उत्पन्न होते. म्हणजे ज्ञान पर्याय ही जी आहे, पर्याय म्हटले तर ही ज्ञान पर्याय पर्यायातून उत्पन्न नाही झालेली आहे, तर ज्ञान पर्याय आत्मद्रव्यापासून उत्पन्न होते. आत्मद्रव्य हे काय आहे? द्रव्य आहे, पर्याय नाही. अशा पद्धतीने शंकाकाराच्या शंकेचं समाधान झालं. ज्ञप्ती क्रियेची परनिरपेक्षता. जर क्रिया म्हणजे ज्ञप्ती क्रिया घेतली तर त्या क्रियेचा प्रयोग स्वतःमध्ये होण्यात विरोध नाही. ज्याप्रमाणे दीपक पराला प्रकाशित करतो व स्वतःलाही प्रकाशित करतो. आता इथं पहिल्यांदा कसं घेतलं? पहिल्यांदा उत्पत्ती रूप घेतलं. क्रिया जी घडली ती उत्पत्ती रूप घेतली, आणि आता इथे घेत आहेत ज्ञप्ती रूप. मग इथं काय सांगितलं की ज्ञप्ती रूप घेतलं तर क्रियेचा प्रयोग जो आहे तो स्वतःमध्ये देखील होतोय, त्याच्यामध्ये विरोध नसतो. जसं दिवा पराला पण प्रकाशित करतोय आणि स्वतःलाही प्रकाशित करतोय, तसं दिव्याला स्वतःला प्रकाशित करण्याकरता काही दुसरा प्रकाश शोधण्याची गरज नाही. की कोणीतरी दिवा घेऊन येण्यास सांगितले तर अशी कधी कोणी मागणी केली की दिव्याला घेऊन येण्यासाठी मला दुसरा दिवा द्या? दिव्याला पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची आवश्यकता वाटली नाही, वाटणारच नाही. त्याचप्रमाणे ज्ञप्ती क्रिया जाणन स्वरूप आहे. त्याद्वारे स्व पर दोघांचे ज्ञान होते. एका ज्ञानाला जाणण्यासाठी दुसऱ्या ज्ञानाला शोधण्याची गरज नाही. पर्याय एका ज्ञानाला जाणण्यासाठी पर्याय ही द्रव्यातून उत्पन्न होते, परंतु पर्यायाला आपले कार्य करण्यासाठी पराची अपेक्षा असत नाही. प्रकाश पर्याय दिव्यापासून उत्पन्न होतो, परंतु प्रकाश पर्याय स्वपराला प्रकाशित करण्यासाठी कोणत्याही
परद्रव्याची अपेक्षा करीत नाही. त्याचप्रमाणे ज्ञान पर्याय आत्म्यापासून उत्पन्न होतो, परंतु ज्ञान पर्याय स्वपराला जाणण्यासाठी कोण्या पराची अपेक्षा करीत नाही. पर्यायाची उत्पत्ती स्वपरनिमित्तक आहे, परंतु उत्पन्न पर्याय आपले कार्य करण्यासाठी परनिरपेक्ष आहे, पराची अपेक्षा नाही. ज्ञान पर्याय स्वतः उत्पन्न होत नाही, परंतु उत्पन्न झालेला ज्ञान पर्याय स्वतःला जाणू शकत नाही असं नाही. ज्ञान पर्याय स्वयं स्वतःला जाणते. जसं दिवा स्वपरप्रकाशक आहे, तसं ज्ञान पर्याय स्व आणि पराला दोन्हीला जाणते. उलट प्रश्न असा व्हायला पाहिजे की ज्ञान आपल्यापासून भिन्न अस्तित्वयुक्त परपदार्थांना कसं काय जाणते. मग स्वला जाणते ठीक आहे, पण प्रश्न कसा असायला पाहिजे की परला कसं जाणते, पराला कसं जाणते. ज्ञान पर पदार्थाला जाणते असे म्हणणे उपचार आहे. उपचार म्हणजे व्यवहार आहे. वास्तविक वस्तूचे काम वस्तूपासून अभिन्नच असते. अभिन्न म्हणजे वेगळं असत नाही. ज्याप्रमाणे दीपक घटपटादी पदार्थांना प्रकाशित करत नाहीये, तर तो स्वतःमध्ये प्रकाश करतो. काय म्हटलं, जो दिवा आहे तो घट आणि पट म्हणजे हे जे काही पदार्थ आहेत, अचेतन पदार्थ आहेत, त्यांना प्रकाशित करत नाही, तर तो काय करतोय ॲक्च्युअलमध्ये स्वतःमध्ये प्रकाश करतोय. आणि त्या प्रकाशाच्या निमित्तात त्या प्रकाशाच्या निमित्ताने हे घटपटादी पदार्थ काय होत आहेत, प्रकाशित होत आहेत. मग त्याचप्रमाणे ज्ञान वास्तविक स्वतःमध्ये जाणणे रूपाने परिणमते. ज्याप्रमाणे दीपकाच्या प्रकाशन क्रियेचा प्रयोग स्वतःवर सुद्धा होतो व निमित्त दृष्टीने अन्य पदार्थावर सुद्धा होतो. कारण त्या प्रकाशाच्या निमित्ताने अन्य पदार्थ प्रकाशित होत आहेत ना, त्यामुळे निमित्त दृष्टीने सांगितलं. मग त्याचप्रमाणे ज्ञानाच्या जाणणे रूप क्रियेचा प्रयोग स्वतःवर व परपदार्थावर सुद्धा होतो. ज्याप्रमाणे दीपक प्रकाशक आहे व प्रकाश्य म्हणजे प्रकाशित होण्यायोग्य सुद्धा आहे, त्याचप्रमाणे आत्मा जाणणारा आहे व जाणण्यायोग्य सुद्धा आहे. अर्थात आत्मा ज्ञान सुद्धा आहे व ज्ञेय सुद्धा आहे. दिव्याचा प्रकाश एकच आहे, तोच प्रकाशक व प्रकाश्य सुद्धा आहे. त्याचप्रमाणे आत्म्याचे ज्ञान एकच आहे आणि तेच स्वयं जाणते व जाणलेही जाते. म्हणजे काय सांगितलं, आत्मा ज्ञान आहे, ज्ञान आत्मा आहे आणि तो काय करतोय, स्वला जाणतोय. म्हणजे ज्ञेय देखील स्वच आहे, स्व आत्माच आहे असं सांगितलं आहे. म्हणून ज्ञप्ती क्रियेमध्ये सुद्धा परनिरपेक्षता दाखवली. जय 24 भगवान की जय, जिनवाणी माता की जय. जावानी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवानी मस्तक नमो सदा देत हूँ दो. देव भजो अरहंत नित, गुरु सेवो निर्ग्रंथ, दया धर्म पालो सदा, यही मोक्ष का पंथ. जय सिद्धांत शास्त्र की जय, जिनवाणी माता की जय. सावधान. जाणा हा मी शुद्ध
चैतन्यमय आत्मा आहे. हा मी शुद्धात्मा ज्ञानदर्शन स्वभावीच आहे. हा मी शुद्धात्मा सर्व ज्ञेय पदार्थांना जाणणाराच आहे. हा मी जाणणारा, ज्ञानाने जाणणारा आहे. जानन जानन स्वरूपो न्यायक स्वरूपो हा मी शुद्धात्मा सर्व ज्ञेयापासून भिन्न आहे. पर पदार्थांपासून अत्यंत भिन्न आहे. सर्व अन्य जीवद्रव्यापासून, उद्गल द्रव्यापासून, धर्मद्रव्यापासून, अधर्मद्रव्यापासून, कालद्रव्यापासून अत्यंत भिन्न, शुद्ध, चैतन्यमय, ज्ञानमय वस्तू आहे. जाणा. हा शुद्धात्मा ज्ञानमय आहे. न्यायक आहे. स्व आणि पराला जाणणारा आहे. स्वपरप्रकाशक ज्योतिस्वरूप जाणा. हा मी शुद्धात्मा स्वला जाणतो, परालाही जाणतो. परापासून अत्यंत भिन्न आहे. फक्त जाणतो आहे, त्याच्याशी तन्मय होणारा नाहीच. स्वतंत्र, स्वाधीन आहे. मला जाणण्यासाठी, ज्ञानासाठी पराची अपेक्षा नाहीच. हा मी शुद्धात्मा परनिरपेक्ष आहे. स्वाधीन आहे. स्वतंत्रच आहे. पराधीन नाहीच. स्वाधीन स्वरूपो परनिरपेक्ष स्वरूपो न्यायक स्वरूपो शुद्धोऽहं चैतन्योऽहं जीवोऽहं विसर्जन. भो प्रभो मन वचन काय कृतकारी तनुमोदन सरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भवात पूर्वभुवात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा अविनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम, व्यतिक्रम, अतिचार, अनाचार दोष घडले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसा विराधना झाली, दिवसावरात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागते. हे माझे सर्व दोष मिथ्या होत. स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या होत. मी माझ्यामध्येच राहे.
या सर्व दोषांविषयी मी प्रायचित्त घेत आहे. ओम नमः. सर्वांना क्षमा, सर्वांची क्षमा.